आणि असं तुम्ही आत्ता असं म्हटलं की हे जे छोटे छोटे गड किल्ले आहेत तर इथे पण म्हणजे अगदी म्हणजे शिवछत्रपतीच त्या किल्ल्यावरती आलेले असले पाहिजे असं नाही, पण आता तुम्ही एक दोन नावं घेतले आपले इथलेच लोकांचे पूर्वज तिथे लढलेले आहेत किंवा तिथे त्यांनी त्यांचं वास्तव्य त्या गडाचं पावित्र्य आहे. आणि आपण मगाशी बोललो होतो की या विषयावरला जास्त हे नको करायला, पण त्या गड किल्ल्यांवरती जाऊन आज जे काही गैरप्रकार होतात आहे त्याच्यावरती तुमच्यासारख्या यष्ट व्यक्तींनी भाष्य करायला हवं असं. ते बरोबर आहे. आता काय झालं, परिस्थिती त्याची बदलली कशी की स्थानिक लोकांना पण आता फारसं महत्त्व त्याचं राहिलेलं नाही. कारण पूर्वी ते लोक त्या गडाशी म्हणजे कोणी तिथले त्यांचे पूर्वज हवालदार असतील, कामकरी असतील किंवा लोकांना निसर्गाच्या दृष्टीने पण गडांचा बराच उपयोग होत होता. ते लोक जात होते, गवत कापायला जात असतील, अशा काही गोष्टी होत्या. काही जणांचे मी तर तिथे राहत पण होते. राजगडावर तो भिकोले धनगर म्हणून होता, तो राहायचा. असं पूर्वी राबता म्हणतात त्याला, तर तो होता लोकांचा. पण हळूहळू जसे शहरं जवळ आली ह्याच्या आणि शहरातले लोक जास्तीत जास्त जायला लागले, चांगली गोष्ट होती खरं म्हणजे, पण ती लोकांनी नाही खरी केली. आणि त्या लोकांशी संपर्कात राहून, ते लोक तिथले आहेत, त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी थोडंसं त्यांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांच्याशी असं ते थोडं ठेवायला पाहिजे होतं. पण ते दुर्दैवाने नाही झालेलं, त्यामुळे खरं प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण त्या लोकांपर्यंत अजूनही जरी ते आता तिथे जात नसले तरी त्यांच्याबद्दल पावित्र्याची भावना आहे निश्चित. आणि त्यांच्या देवता होत्या तिथे, आता ते बऱ्याचशा देवता खाली आल्यानंतर, पण निश्चितच गरजेचं आहे. आणि म्हणून दुर्गवास्तूत पण लक्षात आलं तुमच्या की तिथे मी असे सगळे विभाग केलेत त्याचे की देवता कोणत्या आहेत तिथे. कारण आपण बघतो की माणूस बहुतेक नष्ट होतो 100 वर्षात, आठवणीत नसतो जातो. तुम्ही जर ते लिहून नाही ठेवलं काही.